पुढची ग्रंथी कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड. It is a small, pea-sized and paired gland situated on either side of urethra. These glands secretes an alkaline viscous mucus-like fluid which acts as a lubricant during copulation. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समागमाच्या प्रक्रियेमध्ये ल्युब्रिकंटचं कार्य म्हणजेच वंगणाचं कार्य जे असेल ते या ग्रंथीच्या माध्यमातून स्त्रवलेल्या स्त्रावाच्या माध्यमातून होताना दिसून येतं. कॉपर ग्लँड या वाटाण्याच्या आकाराच्या ग्रंथी युरेथ्राच्या दोनही बाजूला आपल्याला दिसून येतात. पुढचा भाग सिमेन, ज्याला मराठीतून वीर्य असं म्हटलं जातं. पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये मानवात सिमेन हा पुरुषाच्या शरीरात जननेंद्रियांच्या माध्यमातून तयार होणारा भाग. इट इज द विस्कस, अल्कलाइन अँड मिल्की फ्लुइड pH 7.2 to 7.7 ejaculated by the male reproductive system. Normally 2.5 to 4 ml of semen is given out during a single ejaculation. एका वेळेला पुरुषाच्या जननेंद्रियातून 2.5 ते 4 ml पर्यंत वीर्य जे असेल ते बाहेर टाकलं जातं. इट कंटेन्स अबाउट 400 million स्पर्म्स. जवळजवळ लक्षावधी स्पर्म जे आहेत, शुक्राणू जे आहेत, ते या वीर्यामध्ये आपल्याला दिसून येतात. इट कंटेन्स अ सिक्रेशन ऑफ द एपिडिडायमिस. यामध्ये एपिडिडायमिसपासून स्रवलेले काही घटक त्यामध्ये दिसतात. त्याचबरोबर असेसरी ग्लँड्स म्हणजेच आवश्यक असणाऱ्या ग्रंथींच्या माध्यमातून सुद्धा काही स्त्राव जे आहेत ते यामध्ये आपल्याला दिसून येतात. फॉर नरिशिंग फ्रुक्टोज, त्यांना स्पर्म्सला म्हणजे शुक्राणूंना पोषण होण्यासाठी फ्रुक्टोज, न्यूट्रलायझिंग ॲसिडिटी Ca+ और बायकार्बोनेट्स, ॲसिडिक एन्व्हायरमेंट जे असेल व्हजायनल ओपनिंगमधलं ते न्यूट्रलाइज करण्यासाठी Ca+2 आयन्स आणि बायकार्बोनेट्स त्या ठिकाणी असतात. ॲक्टिवेशन फॉर मूव्हमेंट प्रोस्टाग्लँडिन्स, शुक्राणूंची सक्रियता वाढवण्यासाठी प्रोस्टाग्लँडिन्स सुद्धा त्यामध्ये असतात. पुढचा भाग एक्सटर्नल जनॅटॅलिया. इट इन्क्लूड्स द पेअर्स ऑफ द स्क्रोटम. द पेनिस इज द मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. यामध्ये बाह्य भागामध्ये असणारे जे अवयव आहेत त्यांना एक्सटर्नल जनॅटॅलिया असं म्हटलं जातं. यामध्ये पेनिस आणि स्क्रोटम असे दोन भाग जे आहेत ते आपल्याला पुरुषांच्या संस्थेमध्ये दिसून येतात. इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर विथ 3 बंडल ऑफ इरेक्टाईल टिश्यू. पेनिस म्हणजेच लिंग हा 3 थरांनी तयार झालेला आपल्याला भाग दिसून येतो. अ पेअर ऑफ अ पोस्टेरियर लॅटरल टिश्यू कॉल्ड ॲज कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. बाजूच्या आणि मागच्या बाजूला लिंगामध्ये कॉर्पोरा कॅव्हर्नोसाचा हा थर त्या ठिकाणी असतो. त्याच्या आतमध्ये मध्यभागी कॉर्पस स्पॉन्जिओसम नावाचा थर किंवा लेयर त्या ठिकाणी असतो. द सोलन टीप ऑफ द पेनिस, लिंगाच्या टोकाकडील भागात त्या ठिकाणी एक उंचवटा किंवा सुजलेल्या स्वरूपाचा भाग आपल्याला दिसतो. त्याला ग्लॅन्स पेनिस असं म्हटलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये आकृतीमध्ये फक्त ग्लॅन्स हा शब्दप्रयोग तिथे केलेला आहे. इट इज कवर्ड बाय अ लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड फोरस्किन ऑर प्रेप्यूज. लिंगाच्या टोकाकडील भाग हा विशिष्ट अशा प्रकारच्या पातळ त्वचेने झाकला गेलेला असतो. त्याला फोरस्किन किंवा प्रेप्यूज असं म्हटलं जातं. स्क्रोटम. इट इज अ लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन लेईंग बिहाइंड द पेनिस. पेनिसच्या खाली म्हणजेच लिंगाच्या खाली 2
अंडाशय असलेली एक पिशवीसारखा भाग आपल्याला दिसतो, तिला स्क्रोटम असं म्हटलं जातं. अँड इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट स्क्रोटल सॅक बाय सेप्टम ऑफ ट्युनिका डार्टोस मेड अप ऑफ स्मूथ मसल फायबर्स. त्यामध्ये असलेल्या पडद्यामुळे राईट आणि लेफ्ट असे दोन स्क्रोटल सॅकचे भाग आपल्याला तिथे तयार झालेले दिसून येतात. The fetal testes are guided into and retained in the scrotum by a short fibromuscular band called gubernaculum. अगदी सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला स्क्रोटम डेव्हलप पूर्णपणे झालेले नसतात, त्यावेळेला शरीराच्या आतमध्ये या दोघे अंडाशयांना संरक्षण करण्याचं कार्य जे असेल ते विशिष्ट भागांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. आणि एकदा का स्क्रोटम म्हणजेच मस्क्युलर पाऊच वाढीच्या दरम्यान विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्क्रोटममध्ये गुबर्नॅक्युलम नावाच्या विशिष्ट फायबर्सच्या माध्यमातून अंडाशय जे आहे ते एकाच ठिकाणी त्या स्क्रोटल सॅकमध्ये आपल्याला दिसून येतात. द टेस्टीज रिमेन सस्पेंडेड इन द स्क्रोटम बाय अ स्पर्मॅटिक कॉर्ड. फेल्युअर ऑफ टेस्टीज टू डिसेंड into scrotum is called as क्रिप्टोकिडिझम. ज्या वेळेला अंडाशय जे असतील ते अंडाशय या स्क्रोटल पाऊचमध्ये शरीराच्या बाहेर राहण्यास अक्षम असतील किंवा त्या ठिकाणी ते राहत नसतील, त्यावेळेला त्याला क्रिप्टोकिडिझम असं म्हटलं जातं. द फेल्युअर ऑल्सो रिझल्ट इन द स्टरिलिटी. या पद्धतीने निर्माण झालेला हा विकार जो असेल यामुळे वंध्यत्व सुद्धा येण्याची शक्यता असते. द क्रेमेस्टर अँड डार्टोज मसल्स ऑफ स्क्रोटम हेल्प इन ड्रॉविंग टेस्टीज क्लोज ऑर अवे फ्रॉम द बॉडी. त्या ठिकाणी असलेल्या या ज्या विशिष्ट प्रकारच्या क्रेमेस्टर आणि डार्टोज मसल्स आहेत यामुळे शरीराच्या जवळ आणि दूर त्या टेस्टीजला म्हणजेच पर्यायी अंडाशयांना राहण्यासाठी मदत होत असते. धिस हेल्प्स इन द मेंटेनिंग द टेम्परेचर ऑफ द टेस्टीज 2 to 30 degree Celsius lower than the normal body temperature necessary for spermatogenesis. जेणेकरून 2 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान हे त्या ठिकाणी सातत्याने राहावं, जेणेकरून स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्राणू तयार होण्याची प्रक्रिया जी असेल ती नियमितपणे होताना दिसून येते. पुढचा भाग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आकृती आहे. या आकृतीमध्ये आपल्याला दोनही बाजूला फॉलोपियन ट्यूब दिसत आहेत, त्याच्या खाली ओव्हरी दिसते आणि मधला जो भाग असेल हा युटेरसचा भाग, खालचा वजायनल ओपनिंगचा भाग आपल्याला दिसतोय. तर यामध्ये कोणकोणते भाग आहेत ते आपण आता एक एक बघूया. अ पेअर ऑफ ओव्हरीज. गोलाकार हे जे भाग दिसत आहेत हे म्हणजेच ओव्हरीज. अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. त्या ठिकाणी ओव्हिडक्ट म्हणजे फॉलोपियन ट्यूबचा जो भाग असेल त्यालाच ओव्हिडक्ट्स आपण म्हणतो. नंतर युटेरस म्हणजेच गर्भाशय, हा मध्यभागीचा जो भाग दिसतोय तो भाग म्हणजे युटेरस. नंतर व्हजायना, एक्सटर्नल जेनाटॅलिया ज्याला उल्वा असं म्हटलं जातं. अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स. यामध्ये वेस्टिब्युलर ग्लँड ज्या आहेत त्या पेअर्ड स्वरूपात आपल्याला दिसून येतात. आणि शेवटी अ पेअर ऑफ ममारी ग्लँड, ही स्त्रियांच्या चेस्टच्या रिजनमध्ये आपल्याला दिसून येते.
त्यातला पहिला भाग ओव्हरी. ही ओव्हरीची आकृती. यामध्ये आपल्याला कोणकोणते भाग आता दिसतात ते आपण बघूया. इट इज द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. हा प्राथमिक लैंगिक अवयव स्त्रियांमध्ये आपल्याला दिसून येतो. इट्स मेन फंक्शन इज प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स. स्त्रियांमध्ये स्त्रीबीज तयार करण्यासाठी ओव्हरीचा उपयोग आपल्याला होताना दिसून येतो. त्याचबरोबर स्त्रियांसाठीचे जे आवश्यक असणारे हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरक जे आहेत ते सुद्धा ओव्हरीच्या माध्यमातून तयार होताना दिसतात. इट इज सॉलिड, ओव्हल ऑर आल्मंड शेप्ड ऑर्गन. हा पूर्णपणे भरीव, गोलाकार किंवा आल्मंड शेप बदामाच्या आकाराचा हा एक अवयव आहे. इट इज 3.0 सेंटीमीटर इन लेंथ, 1.5 सेंटीमीटर इन ब्रेथ अँड 1 सेंटीमीटर इन थिक. या ठिकाणी याची उंची, जाडी आणि थिकनेस जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. इट इज लोकेटेड इन द अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस नियर द किडनीज. किडनीच्या जवळ पेल्विक रिजनमध्ये म्हणजेच आपल्या कमरेच्या रिजनमध्ये आपल्याला किडनी जवळ हा जो भाग आहे किंवा हे जे अवयव आहेत हे दिसून येतात. Each ovary is held in position by ligaments by attaching it to the uterus and the abdominal wall. प्रत्येक ओव्हरी जी असेल ती लिगामेंटच्या आधाराने युटेरस म्हणजे गर्भपिशवीला जोडलं गेलेलं आपल्याला दिसून येतो. द लार्जेस्ट of these is the broad ligament formed by a fold of a peritoneum. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मोठा हा भाग जो असेल तो आपल्याला त्या पेरिटोनियमच्या माध्यमातून दिसून येतो. इट होल्ड्स द ओव्हरी, जो ओव्हरीला धरून ठेवण्याचं कार्य करतो. ओव्हिडक्ट अँड द युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. त्या ठिकाणी ओव्हिडक्ट आणि युटेरस या ठिकाणी आपल्याला ही ओव्हरी जी असेल ही ओव्हरी त्या दोघांना जवळ जॉईंट केली गेलेली दिसून येते. द ओव्हॅरियन लिगामेंट अटॅचेस ओव्हरी टू द युटेरस. द ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन्स. आता या ओव्हरीच्या माध्यमातून 5 हार्मोन्स म्हणजे संप्रेरकांची निर्मिती केली जाते. त्यात इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन या प्रकारच्या हार्मोन्स जे आहेत ते ओव्हरीच्या माध्यमातून तयार होताना दिसून येतात. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ द ओव्हरी. Each ovary is a compact structure differentiated into a central part called medulla. प्रत्येक ओव्हरीमध्ये जर आपण बघितलं तर भरीव अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर असल्याने त्याच्या आतमध्ये मध्यभागी मेड्युला नावाचा भाग आपल्याला दिसतो. अँड द आउटर पार्ट कॉल्ड कॉर्टेक्स. बाह्य भागामध्ये जो भाग असेल त्याला म्हटलं जातं कॉर्टेक्स. द कॉर्टेक्स इज कव्हर्ड एक्सटर्नली बाय लेयर ऑफ जर्मिनल एपिथेलियम. कॉर्टेक्सच्या बाह्य भागात वरच्या बाजूने एक जर्मिनल एपिथेलियमचा लेयर म्हणजे थर असतो. द स्ट्रोमा ऑर लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द मेड्युला हॅज ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. आतल्या बाजूने जो मेड्युलाचा भाग असेल त्यामध्ये रक्तवाहिन्या, लिम्फ वाहिन्या त्याचबरोबर आपल्या चेतापेशी ज्या आहेत त्या असतात. द आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर. बाह्य भाग जो असेल हा कॉम्पॅक्ट म्हणजे अगदी घट्ट अशा पद्धतीने बांधला गेलेला असणार आणि त्यामध्ये काही ग्रॅन्युल्स आपल्याला दिसून येतात. इट शोज अ लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस ऑफ सेल्स कॉल्ड
ओव्हॅरियन फॉलिकल. या बाह्य भागामध्ये कॉर्टिकल रिजनमध्ये ओव्हॅरियन फॉलिकल जे आहेत ते आपल्याला दिसतात. दीज आर कलेक्टिव्हली फॉर्म फ्रॉम द इमॅच्युअर ओव्हा originating from cells of the dorsal endoderm of the yolk sac. एकत्रितरित्या इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व ओव्हा म्हणजे स्त्री बीजांची निर्मिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी झालेली दिसून येते. द सेल्स मायग्रेट टू द gonadal ridge during embryonic development and divide मायटॉटिकली. त्या ठिकाणी मायटोसिस नावाच्या प्रक्रियेच्या द्वारे या ज्या पेशी आहेत या कॉर्टिकल रिजनमध्ये पुढे पुढे जात असताना त्यांच्यामध्ये बदल घडून येताना दिसून येतात. नाव दीज सेल्स आर कॉल्ड उगोनिया. त्यांना उगोनिया असं म्हटलं जातं. ॲज द उगोनिया कंटिन्यूज टू ग्रो इन साईज they are surrounded by a layer of granulosa cells and form the rudiments of the ovarian follicle. तर उगोनिया ज्या असतील यांचं रूपांतर जे आहे ते ओव्हॅरियन फॉलिकलकडे होण्यासाठी त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येते. The process of oogenesis starts much before the birth of the female baby, and by the end of 12 weeks the ovary is fully formed. It has more than 2 million primordial follicles in it. अपत्य जन्माच्या अगोदर किंवा लहान मूल जन्माच्या अगोदर ही प्रक्रिया आपल्याला सुरू झालेली दिसून येते आणि अपत्य जन्माला येईपर्यंत यापासून स्त्री बीजात संयोग झाल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. इथे तुमच्या पुस्तकात ही आकृती दिलेली आहे टीएस ऑफ ओव्हरी. ही आकृती अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढली तरी सुद्धा चालते. The cells of germinal epithelial give rise to group of oogonia projecting into the cortex in the form of a cord called egg tubes of a pavlor. त्या ठिकाणी आपल्याला या ज्या पेशी असतील या पेशींमध्ये जर्मिनल एपिथेलियम जे आहे यांच्यापासून उगोनियाची निर्मिती होते आणि युगोनियापासून एग ट्यूब्स ज्या आहेत त्या तयार झालेल्या दिसून येतात. Each cord at its end has a round mass of oogonial cell called egg nest, from which the primordial ovarian follicle develop. Each primordial follicle has at its center a large primary oocyte 2n म्हणजेच डिप्लॉइड अशा प्रकारचा त्या ठिकाणी oocyte जो असेल तो तयार झालेला दिसून येतो. सराउंडेड बाय अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स. त्यांच्या सोबती फ्लॅट म्हणजे चापट अशा प्रकारच्या फॉलिक्युलर सेल ज्या आहेत त्या तयार झालेल्या दिसतात. द प्रायमरी oocyte स्टार्ट्स with its meiotic division but gets arrested it at meiosis first. त्या ठिकाणी मिओटिक डिव्हिजन म्हणजे रिडक्शनल डिव्हिजनमध्ये आता तो oocyte जाईल आणि त्या ठिकाणी त्यात हॅप्लॉइड नंबरचे फॉर्म स्ट्रक्चर जे आहेत स्त्रीबीज जे ते तयार होताना दिसून येते. ऑफ द 2 million primordial follicles embedded in the fetal ovary, only about 1 million remain at birth and only about 40,000 remain at the time of puberty. The large-scale destruction of the primordial follicle during growth is called as atresia. ॲट्रेसियाच्या माध्यमातून हे तयार होणारे जे फॉलिकल्स असतील हे फॉलिकल्स जरी मोठ्या प्रमाणात तयार होत असले तरी जवळपास 40,000 जे फॉलिकल्स आहेत हेच फक्त
आपल्याला तयार होताना आणि प्रत्यक्षात कार्य करताना दिसून येतात. The development of the primordial follicle into mature or Graafian follicle restarts with the onset of puberty. म्हणजेच वयामध्ये आल्यानंतर स्त्रियांमध्ये आपल्याला ग्राफियन फॉलिकलमध्ये त्याचं रूपांतर झालेलं दिसून येतं. ड्युरिंग ईच मेन्स्ट्रल सायकल only one of the primordial follicle starts growing to form the Graafian follicle. प्रत्येक वेळेला मासिक धर्माच्या वेळेला किंवा मासिक पाळीच्या वेळेला प्रत्येक फॉलिकल हे एकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला एका ओव्हरीतून प्रत्येक वेळेला बाहेर येताना दिसतो. In each cycle alternately one of the two ovaries produces the Graafian follicle. The first menstrual cycle or a menarche begins normally at about 13 years and menopause, that is stopping of the cycle, happens at age of 45 to 55 years. म्हणजे वयात आल्यानंतर स्त्रियांमध्ये मासिक पाळीची ही जी प्रक्रिया असेल ही प्युबर्टी स्टेज म्हणजे 13व्या वर्षापासून सुरू होणार आणि मॅनोपॉज म्हणजे तिचं शेवट जो असेल हा 45 ते 55 या वयोगटामध्ये आपल्याला थांबलेलं दिसून येतो. द पिरियड इन बिटवीन मेनार्च अँड मेनोपॉज is reproductive age of the female and is approximately 32 years. म्हणजेच वयात येणं किंवा मासिक पाळी सुरू होणं आणि मासिक पाळी बंद होणं किंवा शरीरामध्ये ती प्रक्रिया थांबणं यामधला जो कालावधी असेल त्या कालावधीला रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हटलं जातं आणि जवळपास हा कालावधी 32 वर्षाचा असतो. इन दिस टाईम the female will be producing a maximum of about 416 eggs. 32 into 13 equal to 416 eggs. जवळपास या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये स्त्रियांमध्ये 416 स्त्री बीज जी आहेत ती तयार होताना आपल्याला दिसून येतात.